नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या नव्या सरकारला जेमतेम 9 महिने होत आहेत. पहिल्या दिवसापासून हे सरकार स्थिर आहे अस्थिर आहे, या सरकारमधले मोहरे काय करतायत अशी चर्चा आहे. आता राजकीय सत्ता बदल होईल अशी अटकळ बांधली जाते. खरंच दसऱ्याच्या मुहूर्तावरती राजकीय सत्ता बदल महाराष्ट्रात होतोय, पण तो टीव्हीच्या पडद्यावरती होतोय. धुरळा नावाचा जो चित्रपट मध्यंतरी प्रदर्शित झाला तो आता टीव्हीच्या पडद्यावरती अर्थात झी मराठीवरती दिसणार आहे. दसऱ्याच्या दिवशी दिसणार आहे. त्या निमित्तानं आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत अंकुश चौधरी, जे धुरळा चित्रपटामध्ये दादा उर्फ नवनाथ उभे ही व्यक्तिरेखा साकारतायत. त्याचबरोबर आपल्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे, चित्रपटामध्ये मोनिकाची व्यक्तिरेखा साकारतायत. तसंच आपल्यासोबत सिद्धार्थ जाधव आहेत, जे चित्रपटात सिमेंट सेट हनुमंत उभे बनलेले आहेत. याशिवाय आपल्यासोबत सई तामणकर आहेत, ज्या चित्रपटामध्ये हर्षदा बनलेले आहेत आणि त्या चित्रपटामध्ये त्यांनी बुरगुंडा हे भारूड सुद्धा गायलेलं आहे. ते बरंच यूट्यूबवरती गाजतंय. तर मी चर्चेला सुरुवात करतोय. मी अंकुश चौधरी यांच्याकडे जातोय, नवनाथ उभे यांच्याकडे जातोय. अंकुश चौधरी, जर का मी असं तुम्हाला म्हटलं की सिंहासन, सामना, सरकारनामा, वजीर आणि नाव धुरळा, तर धुरळाचं वैशिष्ट्य काय? आता तुम्ही ज्या चित्रपटांची नावं घेतली त्याला खूप वर्ष झाली आणि त्यानंतर बदललेलं राजकारण तुम्हाला जास्त जवळून माहिती आहे. तर हाच विषय हा धुरळा आहे की पूर्वी फक्त दिसताना पेपरवर म्हणजे न्यूज पेपरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसायच्या आणि आदल्या दिवशी छापलेली गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी कळायची. तीच गोष्ट आज तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला तुमच्या मोबाईलवर हजर असते, दुसऱ्या सेकंदाला तुमच्याकडे लाईव्ह दिसत असते आणि त्याचे काय परिणाम होत असतात पुढच्या 5व्या मिनिटाला सुरू होतं आणि त्याचे उत्तरं पण सुरू होतात. मग ट्विटरवर बऱ्याच गोष्टी सुरू होतात, मग भांडणं सुरू होतात, काय 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 गोष्टी सुरू. ह्याच गोष्टीला धुरळा म्हणतात असं म्हणायला हरकत नाही. एक गोष्ट सुरू होते आणि तिथल्या तिथे त्याचा धुरळा होऊन मोकळा होतो. या फिल्मची गंमत हीच आहे की आजचं राजकारण, आजची माणसं, घराघरातली माणसं आणि घराघरातली नाती ही देखील आज पक्षाप्रमाणे वेगवेगळी झाली आहेत. तर ह्याच गोष्टीवर आपली आधारित धुरळा आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एका घरातला हा चित्रपट आहे, पण त्यामध्ये मनभेद इतके आहेत, त्यामुळं पेव फुटलाय, धुरळा उडाला, राळ उडालेली आहे. सोनाली, हाच प्रश्न आहे. जेव्हा एखादा चित्रपट आपण राजकीय पट आहे म्हणून करतो, तेव्हा नेमकी भूमिका जेव्हा ती साकारतो ती आपल्याला माहिती असते, पण तिचा इम्पॅक्ट चित्रपट प्रदर्शित झाल्यावरती काय असू शकतो हे ट्रोलिंगच्या निमित्तानं किंवा रिॲक्शन्सच्या निमित्तानं काही जाणवतो? नक्कीच जाणवतं. इनफॅक्ट हल्ली चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत लोक वाट बघत नाही. ट्रेलर आला, प्रोमो आला, पोस्टर्स आले की लगेचच प्रतिसाद दिसतो. सोशल मीडियावर सगळीकडे लोक व्यक्त व्हायला सुरुवात करतात. पण धुरळाच्या बाबतीत प्रतिसाद जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होता. अगदी पहिल्या बातमीपासनं, पहिल्या पोस्टरपासनं ट्रेलरपर्यंत आम्ही या परळच्या भागातच रॅली केली होती, जी खरं तर कधी कुठल्या प्रमोशनला झालेली नाही आहे. एका राजकीय निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने रॅलीज निघतात तशी आम्ही रॅली काढली होती. त्यामुळे प्रमोशनचा फंडाही वेगळा होता. त्यामुळे एक पोस्टर आला आणि तो जगभर पोचला. इतकी ती म्हणतो ना वाईल्ड फायर, म्हणजे ती आग पेटते तसं झालं होतं. सो प्रदर्शित होईपर्यंत मी म्हणेन की अर्थात लोकांच्या प्रतिक्रिया ही सतत बदलत राहतात. फिल्म रिलीज झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया होत्या त्या इतक्या रिलेटेबल होत्या, कारण मुद्दा हा आहे की इतर राजकारण या मुद्द्यावर आधारित जे चित्रपट आहेत त्यांच्यापेक्षा हा चित्रपट वेगळा आहे, कारण हे एका कुटुंबात घडणारं राजकारण आहे. गावात घडणारं राजकारण जेव्हा घरात सुरू होतं आणि मग घरातली नाती कशी बदलत जातात हे या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या समोर येतं आणि सगळेच एकमेकांच्या समोर कसे उभे राहतात. मला असं वाटतं की पिक्चर बघणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जरी ते राजकारणात असले किंवा नसले त्यांना हा रिलेट व्हायला लागला. कुठलं ना कुठलं पात्र, हनुमंत असेल, मोनिका असेल, हर्षदा असेल, दादा असतील, हेच प्रत्येकाच्या घरात आहेत, वेगवेगळ्या स्वरूपात आहेत. हे लोकांना रिलेट व्हायला लागलं आणि हे मला असं वाटतं की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मिळालेलं आम्हा सगळ्यांना सगळ्यात मोठी पावती होती. मी पुन्हा अंकुश चौधरी यांना छेडणार आहे. अंकुश चौधरी, जेव्हा अशी व्यक्तिरेखा आपण साकारतो की त्या व्यक्तिरेखेच्या अवतीभोवती बरंचसं कथानक आहे आणि ते कथानक दर्जेदार आहे,
म्हणजे मला असं कळलंय की धुरळामध्ये खूप चांगले डायलॉग सुद्धा आहेत, म्हणजे पंचेस तुमच्या भाषेत आहेत. तर हे सगळं सांभाळून ते बेरिंग जे सांभाळणं असतं प्रत्येक व्यक्तिरेखेचं, त्या नटाला किंवा ॲक्टरला ते चांगलं उपजत असतं. आणि मराठीमध्ये हे कल्चर आता खूप रुजलेलं आहे. तुम्ही सगळे खूप सराईत आणि खूप वेल एस्टॅब्लिश सगळी स्टारकास्ट आहे. त्याचंही दडपण येतं कधी कधी की कुरघोडी आमच्यातच होईल. गंमत खूप छान झाली या बाबतीत आमची, की आम्हाला रायटर आणि डिरेक्टर इतके ॲप्ट मिळाले, खूप चांगले मिळाले. म्हणजे रायटर क्षितिज पटवर्धन असेल, ज्याने इतका अभ्यास केला होता त्या सगळ्या कॅरेक्टर्सचा की आम्हाला जास्त काम करावं लागलं नाही. दुसरं डिरेक्टर, की आम्हाला तो सोडायचा, कर 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 म्हणायचं आणि करून झाले की मग ते तेवढंच कापायचं. त्यामुळे हे करू नको, ते करू नको, ते कर, हे छान वाटतंय. इतकं गोड बोलून, म्हणजे अलकाताई असतील किंवा आमच्या वयाने कमी आता अमय वाघ असेल, इतक्या लोकांना त्याने, या वयाच्या लोकांना सगळ्यांना त्याने व्यवस्थित सांभाळून घेतलं. आता हे कॅरेक्टर करत असताना भाऊ, म्हणजे आपलं भाऊजा कॅरेक्टर आहे, हे सिमेंट शेट कॅरेक्टर आहे, तसं मी दादा एक आहे. तर दादा हे कॅरेक्टर असं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक नेत्याला किंवा एखाद्याला एखादी गोष्ट राजकारण किंवा समाजकारण करायचं असेल तर अशा प्रत्येक माणसाला व्हावंसं वाटतं असं, की माझं कोणीतरी ऐकावं, मला जे वाटतं ते प्रगती व्हावी, अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर होतं. तर क्षितिज पटवर्धनने जवळजवळ 2 ते 2.5 पानं फक्त कॅरेक्टर लिहून काढलं होतं. तो काय खात असेल, त्याला काय आवडत असेल, त्याची आई त्याला काय म्हणत असेल, त्याचा भाऊ त्याला काय म्हणत असेल, त्याला त्याच्या फॅमिलीबद्दल काय वाटतं, त्याला त्याच्या गावाबद्दल काय वाटतं, त्याच्या शहरातल्या कल्पना त्याला गावात उपजत करायची असेल, त्याला समोर आणायचं असेल, त्याला काय करायला पाहिजे, त्याचं अंग कुठे दुखतं तर काय दुखतं, एक छोट्या छोट्या गोष्टी, लहानपणी त्याचं कोणाशी भांडण झालं असेल, ह्याचा परिणाम होऊन हा दादा उभा राहिला, हा नवनाथ उभे उभा राहिला. तर मला असं वाटतं की ही गंमत होती आमच्यासाठी सगळ्यांसाठी, की ऑलरेडी 2.5 पानाचं कॅरेक्टर रेडी होतं आमच्यासमोर आणि चांगला दिग्दर्शक, आणि काय पाहिजे. सिद्धार्थ जाधव, जेव्हा इम्प्रोव्हायझेशन हा विषय येतो, जेव्हा स्पॉन्टेनिटी हा विषय येतो, तेव्हा तुमच्यामुळं इतरांमध्ये धडकी भरते. पण जेव्हा अशी स्टारकास्ट असते, इतकं गोळीबंद कथानक असतं, तेव्हा तुमचाही कस लागतो की नाही, ही व्यक्तिरेखा नेहमीसारखी नाही आहे, ही व्यक्तिरेखा वेगळी आहे. जरी या व्यक्तिरेखेमध्ये वेगवेगळे शेड्स आहेत जे आपण करत आलो आहोत, तरी पण आता हेच तर चॅलेंज आहे, नव्यानं नवी गोष्ट करायची आहे, ती जरी जुनी असली तरी. हे चॅलेंज होतं का? नाही, प्रचंड चॅलेंज आशिष सर. कारण ना ही अशी भूमिका जी हनुमंत उभे, जरी त्याला विनोदाचे एक झालं असेल वगैरे, किंवा अगोदर मी खूप विनोदी भूमिका केल्या असतील, तरी हा जो हनुमंत उभे हा खूप वेगळा आहे. म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यानंतर मला खूप अशा रिॲक्शन आल्या होत्या की असा संयमी किंवा असा वेगळा सिद्धू आम्ही खूप वर्षांनी पाहिला. सो नट म्हणून एखाद्या अशी भूमिका आपल्या वाट्याला येणं, ह्याच्यासाठी मी खरंच नशिबान समजतो स्वतःला. आणि त्याच्यात परत तुम्ही म्हणता तसं तर उत्तर, माझ्याकडे 2च उत्तर आहेत. एक तर क्षितिज पटवर्धन आणि आमचा समीर विध्वंस. हा सिनेमा घडायच्या अगोदर माझं कॅरेक्टर, ते कॅरेक्टर असं विचार की त्याला राजकारणाशी इंटरेस्ट नाही. म्हणजे कसं ना, आता तुम्हीच एखाद्या गोष्टीकडे त्रयस्थपणे पाहता, तर कदाचित आत्ता जे राजकारण चाललंय त्याच्याकडे बघणारे तुम्ही हनुमंत उभे असू शकता. कारण मला तरी इंटरेस्ट नाही, मला सगळं दिसतंय आणि मी कोणाला तू चुकीचा आहे की तू बरोबर आहे सांगू शकत नाही, त्याला तो अधिकार असताना सुद्धा, कारण त्याचं प्रत्येकावर प्रेम आहे. माझं कास्टिंग एवढ्या ॲपपणे केलं आणि माझ्या आजूबाजूला अशी बहारदार ॲक्टर्सची मांदियाळी होती आणि त्यांच्याबरोबर पर्सनली माझं एक वेगळं रिलेशन आहे. म्हणजे अंकुशदाबरोबर मी इतकी वर्ष, म्हणजे माझ्या करिअरपासून जवळ आहे, एकत्र आहोत, तर त्यांच्याबद्दलचा तो आदर हा आपसूक आत आहे. तर काम करताना दादाविषयी तो आदर आतूनच आलेला आहे. सई तामणकर खूप छान मैत्रीण आहे माझी, त्यामुळे ते वहिनीचा एक तो एक राहतो ना की एक डिस्टन्स ठेवून आपण वहिनीशी बोलत असतो, पण तरी आपलेपणा असतो, ते तिच्यात होतंच. सोनालीबरोबर मी 2-3 सिनेमे एकत्र केले, तर आमची छान मैत्री आहे. त्यामुळे एक अशी कजाक बायको, पण चल बाबा मी आहे ना, टेन्शन घेऊ नको, तू माझ्याकडे बोला, असा एक नवरा होऊ शकतो आपण. अमय वाघबरोबर मैत्री आहे, पण तो आपल्याशी लहान आहे, त्याला कसं सांभाळूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अलकाताई. मी पहिल्यांदा अलकाताईंबरोबर काम करतो, अलका कुबल. तर आई तो मला म्हणायचं, तो आदर आहे ना, तो येतच होता. तर मला वाटतं हे सर्वात खूप छान काम केलं माझं कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यासाठी क्षितिज आणि समीरने, की ह्या चांगल्या चांगल्या कलाकारांना माझ्या आजूबाजूला ठेवलं. आणि माझं जे तुम्ही म्हणताय की विनोद किंवा इम्प्रोव्हायझेशन, हे मला ह्या सिनेमात खूप कमी करावं लागलं. कारण क्षितिज पटवर्धनने तुम्ही म्हटल्याप्रमाणे लागलं, पहिल्याच रीडिंगला त्याने पहिला विनोद केला होता आणि सतत उठून पळून गेला, हे नाही करायचं मला, हे नाही करायचं. कारण त्यांनी एवढं छान लिहिलं होतं, जसं अंकुशदा म्हणाले की व्यक्तिरेखा त्याचं काय असेल. मी हनुमंत उभे आहे,
मी व्यायाम करायचो बाबा. मी कुठेतरी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत माझी लिगामेंट टेअर झाली तेव्हापासून मी कुस्ती खेळत नाही, पण मला आनंद आहे. मग अशा लोकांना मी पुश करतो म्हणून माझ्याकडे सिमेंट विकता का? हा, सिमेंटची फॅक्टरी आहे माझी, त्या माझं गोडाऊन आहे म्हणून मला सिमेंट शेट म्हणतायत. मग हे सगळं त्याने ॲज अ ॲक्टर म्हणून मला खूप असे पुश दिला. आपल्याला फक्त ते परफॉर्म करायचं होतं. तर पट्ट्या म्हणजे क्षितिज पटवर्धन आणि समीर विध्वंस यांच्यामध्ये ते कॅरेक्टर उभं राहिलं. आणि सिनेमा आल्यानंतर इंडस्ट्रीतून ज्या पद्धतीने आमच्या सगळ्यांचीच कामं, सिनेमाला ॲप्रिसिएशन मिळालं, पण मला ज्या रिॲक्शन मिळाल्या ना, म्हणजे कधी कधी म्हणजे दिलीप प्रभाकर सरांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की खूपच वेगळा वाटलास. तर नट म्हणून ह्याचाही आनंद होता की धुरळासारखा सिनेमा करणं, एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं, झी स्टुडिओज सारख्या निर्मिती संस्थेचा भाग होणं आणि एवढं करून आपलं काम चांगलं होणं आणि मान्यवर लोकांनी आपलं कौतुक करणं, या सगळ्याच गोष्टी धुरळाच्या बाबतीत माझ्याशी खूप छान झाल्या होत्या. तुम्ही सगळेच आज नाही म्हटलं तरी 12, 13, 14 वर्षांपासून या इंडस्ट्रीमध्ये वेलसेट आहात. आणि अशी स्टारकास्ट जेव्हा एखाद्या चित्रपटाला लाभते, बॅनर खूप महत्त्वाचा आहे. झी स्टुडिओज सारखा बॅनर आहे, तेव्हा तुम्हाला माहिती आहे की निर्मिती मूल्य कशी असणार आहेत. तरी सुद्धा सोनाली, मला एक प्रश्न खूप लोकांना माहिती आहे, म्हणजे अनेकांना आतापर्यंत असं कळलं असेल की ही स्टोरी काय असेल. मी चित्रपट बघितलेला नाही, पण मला काय दिसतंय की ऐकून आहे की कुठलं तरी एक गाव आहे, तिथला सरपंच बनवायचा आहे आणि त्यासाठी घरातच भांडणं लागली आहेत, बरोबर. पण सोनाली, जेव्हा बॉर्न अँड बॉटअप इन सिटी लाईक मुंबई, पुणे, आपण असा चित्रपट करतो की जी सर्व पार्श्वभूमी ही ग्रामीण आहे, हो अशा वेळी काही नव्यानं गोष्टी शिकाव्या वाटतात. हो नक्कीच, खूप गोष्टी. इनफॅक्ट मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला आपण व्यक्ती किंवा कलाकार म्हणून जे आहोत ते बाजूला ठेवून ते पात्र, त्याचं बॅकग्राऊंड काय, त्याचं शिक्षण किती, वय किती आहे, काय त्या व्यक्तीने अनुभवलेलं आहे, त्यामुळे त्यांची भाषा कशी आहे. सो मोनिका जी मी व्यक्तिरेखा करते ती छोट्या गावातनं आली आहे, पण अगदी खेड्यातनं आलेली नाही आहे, ती मध्ये कुठेतरी आहे. म्हणजे मला असा रेफरन्स दिला होता की कदाचित पिंपरी चिंचवडमधली मुलगी असू शकते. मुळात मीही तिथली आहे, पण माझं शिक्षण आर्मी स्कूलमधलं आहे, माझं बॅकग्राऊंड वेगळं आहे. बघा ना, म्हणजे त्याच भागात असताना देखील त्यांची पार्श्वभूमी वेगळी म्हणून त्यांची भाषा, लहेजा, बॉडी लँग्वेज हे पटकन वेगळं होतं. सो हे सगळं खूप महत्त्वाचं ठरतं जेव्हा आपण एखादं पात्र उभं करतो. पिंपरी चिंचवडमध्ये काय होतं माहितीये का, म्हणजे पुण्यामध्ये जी मराठी बोलली जाते ना, त्याच्या एक्झॅक्ट उलटी मराठी पिंपरी चिंचवडमध्ये बोलली जाते. त्यांना असं वाटतं की आपण खूप हायफाय बोलतोय, पण असं मी काय अस्वल म्हणजे इंग्लिश बोलायचं आहे पण तेही धड बोलता येत नाहीये. त्यामुळे अशा गमतीशीर काही गोष्टी आहेत ज्या तिच्या भाषेमध्ये आहे आणि ते सतत आमचे डॉक्टर्स चेक करत होते सेटवर, म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक, की मध्ये मध्ये डायलेक्ट वेगळा नाही होता कामा, ती बरोबर तीच भाषा बोलतीये. बरं, ही बोलतीये ती भाषा हनुमंतपेक्षा वेगळी आहे, दादापेक्षा वेगळी आहे, हर्षदाजी सईने केली आहे, ती सांगलीतनं आलेली आहे, त्यामुळे तिची भाषा पुन्हा वेगळी आहे. जरी एका कुटुंबातले हे सगळे असले तरी प्रत्येकाचा अनुभव, शिक्षण, बॅकग्राऊंड वेगळं असल्यामुळे भाषा वेगळी असते आणि मग सगळंच बॉडी लँग्वेज पण वेगळं आहे. आणि मी आत्तापर्यंत इतकी झेटँग भूमिका केली नव्हती. म्हणजे ढिंचॅक वहिनी असं अमयचं पात्र मला चित्रपटात म्हणतं, कारण ती प्रत्येक कुटुंबात एक अशी ढिंचॅक वहिनी असते जी एकदम भडक साड्या नेसते, तिचं खूप महत्त्वाकांक्षी आहे, खूप अचीव करायचं आहे, पण तितकी तिचा अभ्यास किंवा तितकं ती डिझर्व करते का हे तिला माहीत नाही आहे. तिला असं वाटतं की तिला सगळं येतं आणि ती खूप ॲम्बिशियस आहे. तिला असं वाटतं की तीच सरपंच व्हायला पाहिजे, पण तिला अजून ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली आणि म्हणून ती उभी राहते जेव्हा तिला पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिटी दिसते. बरं, तिचा त्रास आहे की नवरा असा, म्हणजे तो काय ऐकत नाही कोणाचा, फॅमिलीत हिचं कोणी ऐकत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम. सो जेव्हा अशा गमतीशीर गोष्टी आम्हाला कळतात, जे एखादा व्यक्तिरेखा उभं करण्यात खूप मदत मिळते आणि मला फार मजा आली, कारण मी अशी व्यक्तिरेखा कधीच केली नव्हती. ठीक आहे, आपण सई तामणकर यांच्याकडे जाऊया. सई, हा चित्रपट मी असं ऐकलंय की तुमची जी व्यक्तिरेखा आहे ती खूप वेगळी आहे. ती वेगळी इन द सेन्स त्यामध्ये टर्निंग तुमच्या व्यक्तिरेखेत दिसतोय त्या चित्रपटातला. आणि मध्यंतरी जे काही शोज झाले त्यामध्ये तुम्ही बुरगुंडा ते भारूड सुद्धा गायलं होतं. मी ते आज गायला सांगेल असं नाही, पण मला त्या पलीकडे जाऊन प्रश्न विचारायचा आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे की माझ्या लेखी लेमॅन म्हणून, एक प्रेक्षक म्हणून, सई तामणकर 21st सेंचुरी गर्ल, आणि या चित्रपटामध्ये टिपिकल नऊवारी साडीतली बरगुंडा म्हणत भारूड गाणारी सई आम्ही बघितलेली आहे. तर ही जी व्यक्तिरेखा आहे ती जेव्हा पहिल्यांदा सांगितली गेली, अप्रोच झाली,
तेव्हा काय वाटलं आणि नंतर चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा काय वाटलं? ही व्यक्तिरेखा जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला खूपच आनंद झाला, कारण ह्या सिनेमाचं वैशिष्ट्यच हे आहे की प्रत्येक कलाकाराने याच्या आधी न केलेली भूमिका त्या कलाकाराने या चित्रपटात साकारली आणि त्याच्यात मी पण आले आणि माझ्या तोंडून भारूड वगैरे असं कधीच लोकांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं असं मला वाटतं आणि मलाही त्याचा अतोनात आनंद आहे की मी हे करू शकते बाबा, किंवा माझ्या वाट्याला अशा भूमिका येऊ शकतात याचा एक नव्याने कॉन्फिडन्स येतो अशा वेळेला. आणि मी कितीही 21st सेंचुरी गर्ल असले तरी माझी मुळं सगळी सांगलीतली आहेत. आतमध्ये कुठेतरी एक स्मॉल टाउन गर्ल आहे, तिला ओढून बाहेर काढायचं होतं, थोडंसं पॉलिश करायचं होतं आणि ते मांडायचं होतं आणि या निमित्ताने ते करता आलं मला, याचा भयंकर आनंद आहे. आणि भारुडाचं खूप कौतुक झालं, एक तर ते लिहिलंय फार उत्तम आणि सादरीकरणात जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे डिरेक्टर्सचा म्हणा किंवा कॉस्ट्युम चा म्हणा, कल्याणी गुगळे यांचा म्हणा, तर ते सगळंच एकदम खूप छान मिळून आलंय आणि त्याचं सादरीकरण मला फारच छान वाटतं. आणि अशा वेळेला ना पॉलिटिकल काही गोष्टी असतात त्या ज्या मतं मागायच्या वेळेला लेमॅनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा त्यांच्या भाषेत त्यांना जर सांगितलं तर त्यांना जास्त भिडतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे भारूड हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट या सिनेमामध्ये होता. आता जसं तू म्हणालीस तसं मी सुद्धा अनेक निवडणुका कव्हर केल्या आणि माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की प्रत्येक निवडणूक ही काही ना काही वैशिष्ट्य घेऊन आलेली असते आणि त्याचं प्रत्यंतर हे त्या निकालात दिसत असतं. म्हणजे अगदी साधी पोटनिवडणूक जरी असेल महाराष्ट्रातली कुठली तरी काही ना काही वैशिष्ट्य हे लपलेलं असतं जे मतांमध्ये परिवर्तन त्या निमित्तानं होतं. म्हणजे अनेक वेळा अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे राजू शेट्टी पहिल्यांदा निवडणूक जिंकले तेव्हा असेल, बच्चू कडू सारखा आज चौथ्यांदा अपक्ष आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांनी मतदारांकडूनच 1-1 रुपया मागितला होता. तर असे अनेक किस्से आहेत. तर या चित्रपटामध्ये जो एक नॅरेटिव्ह सेट झाला असेल तो तुमच्या व्यक्तिरेखेतून जर का झाला असं मी म्हणालो तर असं काय झालं की मतदारांपर्यंत जाताना काही वेगळ्या पद्धतीनं तुम्ही गेलात? म्हणजे भारूड तर गायलंच, त्यानिमित्तानं तुम्हाला भारूड गायचंच आहे, पण तरी काही वेगळा अप्रोच. मला असं वाटतं की आम्ही सुद्धा म्हणजे आता खऱ्या निवडणुकांमध्ये काय होतं हे तुम्ही त्याच्यात उतरल्याशिवाय कळत नाही. आम्हाला सुद्धा नव्याने काही गोष्टी कळल्या की अरे हे असं होतं. म्हणजे आमच्या आता सिनेमा हे स्टोरी टेलिंग असं माध्यम आहे. म्हणजे पहिल्यांदाच पाठी येते की गोष्टी काल्पनिक असू शकतात, सत्य घटनेवर आधारित असू शकतात, हे आधीच डिस्क्लेमर येतो. पण तेव्हा कळलं की अरे चिकन दिली जाते किंवा एक चपटी दिली जाते मतं मागायसाठी, असंही काही लोक करतात. सो अनेक अशा छोट्या 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 गोष्टी होत्या ज्या नव्याने कळल्या. अनेक अशा गोष्टी होत्या आपल्याला आता पॉलिटिशियन्स म्हणलं की कसं नाही का आमच्या इंडस्ट्रीचं नाव कसं थोडंसं एक्सपोजर जास्त असल्यामुळे बदनाम आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं पॉलिटिक्स हा एक विषय, अरे पॉलिटिशियन म्हणजे हा असंच असणार, असा एक ग्रह आहे. त्या मोडणाऱ्या सुद्धा काही गोष्टी आम्हाला कळल्या की खरंच असेही उमेदवार आहेत ज्यांना जेन्युइनली आतून काहीतरी करावं असं वाटतं, त्या तळमळीने ते करत असतात. त्यामुळे असं खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या आणि कुठेतरी आमचा सुद्धा निवडणुकीकडे बघण्याचा, पॉलिटिक्सकडे बघण्याचा, पॉलिटिशियन्सकडे बघण्याचा अँगल डेफिनेटली बदलला. अंकुश, मला आत्ता तुमच्याशी चर्चा करताना असं जाणवलं की महाराष्ट्रात अशी अनेक राजकीय घराणी किंवा कुटुंब आहेत की ज्यामध्ये अशाच पद्धतीचं राजकारण, घरगुती राजकारण ते वेगळं असतं आणि निवडणुकीचं राजकारण वेगळं असतं. तर जे कौटुंबिक राजकारण आहे हे अनेक कुटुंबांमध्ये आहे. म्हणजे मी त्या कुटुंबांची नावं सांगेन, इतकी राजकीय घराणी महाराष्ट्रात आहेत. तर हा चित्रपट करताना तुम्ही कधी कोणत्या घराण्याशी रिलेट करत होतात का स्वतःला? काय या फिल्ममध्ये सरप्राइजेस इतके मस्त आहेत की जे तुम्ही आत्तापर्यंत बघितले असतील राजकारणामध्ये घडलेली. काही काही सरप्राइजेस अचानक घडतात की हा माणूस बदलला, घरातला हा माणूस बदलला किंवा घरातला हा माणूस होता तो आता नव्हता झाला. आत्ता हे घर होतं, आत्ता बाहेरची एक मुलगी घरात लग्न होऊन आली आणि दुसऱ्या मिनिटाला 2 बेडरूम झाल्या, 2 बेडरूम झाला तर जागा खेचाखेची सुद्धा. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरात जाणवतात. मग राजकारणात काय होत असेल विचार करा. जेव्हा मी ही फिल्म करत होतो तेव्हा आम्हाला ते जेव्हा पहिल्यांदा वाचलं ना तेव्हा आम्हाला असं भरून आलं एक मिनिट
की हे जे आम्ही म्हणतोय हे आम्ही कधी कधी कुठे कुठे बघितले, पण वेगळ्या पद्धतीने बघितले. हे सरप्राइजेस, हे अचानक येणारे धक्के तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळणार. आणि तुम्ही पण सुन्न होऊन जाल की तुमच्या एका लाईनवर येऊन तुम्ही थांबता, बाकी सगळं जाऊ दे. शेवटी आपण माणूस आहोत ना, हे खूप महत्त्वाचं आहे. सगळं होईल, पण तुम्ही जेव्हा घरी याल, हातपाय धुवाल, जेवायला बसाल, आई तुम्हाला एक भाकरी वाढेल, तुम्ही खायला घ्याल, मग तुम्हाला तिथे ते पिझ्झा मिळू दे ना, त्या भाकरी मिळू दे, ती चव घरातलीच असते ना, काही झालं तरी. हे जे आहे हे या फिल्ममधून दिसून येतं. तर आम्हाला नेहमी ही राजकारण ची घराणी म्हणतो ना, ते खूप रिलेट पण झाले आणि तेवढंच वेगळे सरप्राइजेस पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो. आता यामध्ये ना अनेक वेळा, म्हणजे पत्रकार म्हणून आणि इतक्या वर्षांपासून बघतोय मी, अनेक वेळा हा विचार करतो की एखादी बातमी नसताना सुद्धा तयार होते केवळ समज गैरसमजातून. आणि हे फॅक्ट आहे, ही प्रत्यक्षात असं होतं अनेक वेळा. याचं कारण एक असं आहे की सोशल मीडिया असेल, आम्ही मीडिया असू, एवढे वेगवान आहोत. प्रक्रिया इतक्या झपाट्याने होते की सकाळी एखादी घटना घडली तर ती संध्याकाळी 360 डिग्री ती वळते. म्हणजे कशी की एक जण घरातलाच कोणीतरी बोलतो, टी व्ही त्याला फॉलो करतो, तो नकळत कॅमेरासमोर येतो, तो काहीतरी बोलतो, त्याची रिॲक्शन घरात काहीतरी वेगळी उमटते, त्या घरात उमटलेल्या रिॲक्शनची पुन्हा नव्यानं दुसरीकडे काहीतरी रिॲक्शन होते. म्हणजे आरोप प्रत्यारोप असा धुरळा उडतो. तसंच या चित्रपटात झालंय सोनाली? नक्कीच झालंय. मला असं वाटतं की त्यांच्याच उत्तराला पुढे कंटिन्यू करताना अनेकदा तुम्हालाच असं होईल फिल्म बघताना की ॲक्च्युली आम्ही जेव्हा रीडिंग करत होतो तेव्हा आम्हाला असं धक्का बसला की एवढ्या पातळीवर लोक जाऊ शकतील का, म्हणजे नात्यातली लोक इतक्या पातळीवर जातील का खऱ्या आयुष्यात. पण लगेचच निवडणुका झाल्या आणि आपल्याला कळलं की त्याच्याही पलीकडे जाऊ शकतं. सो अनेकदा असं होतं की पिक्चर बघून तुम्हालाच असं वाटेल की हे इथे आपण बघितलंय, हे तिथे आपण बघितलंय, असंच आत्ता झालेलं आहे. पिक्चर करताना अशा गोष्टी खऱ्या तर आपण पाहिल्या नव्हत्या, पण फिल्म रिलीज झाल्यानंतर एकीकडे वेगळ्या पद्धतीचं एक वातावरण सुरू होतं महाराष्ट्रात, त्यामुळे तुम्ही कनेक्ट करायला लागाल. पण फिल्म करताना नक्कीच फिल्ममध्ये असे अनेक किस्से घडतात जिथे एक पात्र त्या गोष्टीकडे एका अँगलनी बघतोय, पण वेगळ्या व्यक्तीला ते दुसरंच काहीतरी वाटतं आणि तिसऱ्यापर्यंत वेगळ्या पद्धतीनेच पोहोचतंय. सो ते काय चित्रपटातनंही वगळता येत नाही आणि खऱ्या आयुष्यातही तर ते आहेच आहे. आणि कलाकारांच्या बाबतीत तर ते नेहमीच होतं. आम्हाला तर खूप सवय. या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य हे सुद्धा आहे की चित्रपट हा करोनाच्या आधी रिलीज झाला होता. मधला काळ हा करोनाचा 7 महिन्यांचा आतापर्यंत झालेला आहे. त्यामुळं अनुभव विश्व या कलावंतांचं किंवा या ॲक्टर्सचं बदललेलं आहे. मधल्या काळात काय वर्क झालं तर ओनली पॉलिटिक्स वर्क्स इन करोना टाइम्स असं बोललं जात आहे. आणि सिद्धार्थ, तुम्हाला हे चांगलं माहिती असेल की मधल्या काळात तुम्ही टीव्हीच बघत होतात. आणि टीव्हीवरती तुम्ही पॉलिटिक्स राजकारणच बघत होतात, आरोप प्रत्यारोपच बघत होतात. तर मग तुम्हाला असं वाटलं की आपण जे केलं ते खूप स्मार्टली केलंय, हे असंच होतंय? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मला वाटतं राजकारण आलं की महत्वाकांक्षा ही जी टर्म आहे ती खूप महत्वाची आहे. की प्रत्येक स्वार्थ तो चांगला वाईट असेल, पण प्रत्येकजण महत्वाकांक्षी असतं. धुरळामध्ये इथे प्रत्येक कॅरेक्टर त्यांना काहीतरी हवंय ह्याच्यासाठीच मागे लागलेला आहे. आणि त्यातला हा जो हनुमंत आहे हा पण चुकलेला नाही, हा पण वाचलेला नाही, ह्याला पण काहीतरी हवंय. पण याला एवढंच हवंय की हे घर जे तुटतंय ते एकत्र यावं, एवढी त्याची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे मी सोनालीचंच उत्तर किंवा अंकुशाचं उत्तर पुढे कंटिन्यू करेन की नातेसंबंध राजकारणातून बिघडतात, ती जवळ आली. जसं तुम्ही म्हणालात की अशी खूप घराणी तुम्ही पाहिले ज्यात सगळं होतं, पण नॉर्मली त्या एका गोष्टीसाठी जेव्हा अख्खं कुटुंब आपण एकमेकांना सपोर्ट करायला लागलो ना की ती गोष्ट राहत नाही. मग ती आपण एकत्र येतो. इथे आपण एकाला खेचून जर ती गोष्ट अचीव्ह करायला जातो ना, तिथे ह्या सगळ्या कुरघोडी येतात. ते का होतं माहितीये का? घरातलीच व्यक्ती सरपंच बनणार आहे म्हणून. ऍक्च्युली तर ते जे हवंय, तो हव्यास आहे ना, त्यासाठी लोक आपला भाऊ आहे की आपली आई आहे की आपला नवरा आहे की आपली वहिनी आहे की आपला धीर आहे हे बघत नाहीत. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना ती गोष्ट दिसते जे मला ते अचीव्ह करायचं आहे. आणि मी पुन्हा आमच्या लेखक दिग्दर्शकाकडे येईन की हे जे मानवी इमोशन्स आहेत ना, आता ही गोष्ट तर एका गावातली आहे. तुम्ही जसं म्हणाल की आम्ही सगळे मुंबईचे आहेत किंवा शहरातले आहोत, पण ह्या भावना किंवा ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या त्या दोघांनी काय हेरून ठेवल्या. क्षितिज पटवर्धन हे शूटिंग सुरू व्हायच्या अगोदर एका खेडेगावात जाऊन एक सरपंच पदाची निवडणूक बघून आली होती. त्यांनी त्यातल्या गोष्टी सगळ्या अभ्यास केला होता आणि त्यांनी आमच्यासमोर सोडल्या. तेव्हा जशी सई म्हणाली की हो आम्हाला पण कळलं की अरे असं होतं, पण ह्या गोष्टी होतात. तुम्ही तर नाही असं काही नाही. पण राजकारण म्हणजे नेमकं काय? त्यातल्या त्यात निवडणुकीचं राजकारण, कुरघोडी आणि शहकाक्ष. हो,
पदोपदी ते असतं. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. काल दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरे संदर्भात जी सौनिक कमिटी नेमली होती तिचा अहवाल हा सरकारकडेच निगेटिव्ह आला तरी सुद्धा आरेचं कारशेड हे कांजूरमार्गला हलवलं गेलं असा गौप्यस्फोट केला, आरोप केला. संध्याकाळी त्यांच्याच फ्लॅगशिप प्रोग्रामची म्हणजे गेल्या 5 वर्षात फडणवीस सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवारची चौकशी सरकारने लावली. लागली शहला काश. तसं काही झालंय का या चित्रपटामध्ये अंकुश? नाही, मला असं वाटतं की आहे ना, आता हे सगळं आपलं वरच्या लेवलला होतं की हा. नाही, तर छोट्या लेवलला काय होत असेल. हा. आज गावात शहरातलं राजकारण गेलंय, त्यांच्याकडे टेक्निकली सगळे पुढे गेलेत. आता त्यांना कळायला लागलं आणि सर्वात चांगलं उत्तम राजकारण चालतं ते गावात चालतं, शहरात चालत नाही. तिथूनच सुरू होतं. कारण तुम्ही बघितलं असेल आधीचे सगळे मुख्यमंत्री कधी ना कधीतरी सरपंच होते. हो. त्याला धरूनच ही गोष्ट सुरू झाली की इथे तुम्ही पाय ठेवल्याशिवाय मी तिथे पोहोचू शकत नाही. तर ही गंमत या फिल्ममधली तीच आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा. आज आम्ही जे सगळी माणसं आम्ही जेव्हा फिल्म करतो, काही करतो, सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्या निमित्ताने जेव्हा आम्ही 9 महिने म्हणजे जेव्हा जानेवारी फिल्म लागली, आत्ता फिल्म परत एकदा दिसते, हे पहिल्यांदा असं काहीतरी घडतं आणि त्यानिमित्तानं आम्ही परत खुशीने एकत्र आलोय. का तर 9 महिन्यानंतर पुन्हा एकदा बाळ जन्माला येते की काय असं वाटतं आम्हाला. क्या बात. 25 तारखेला दसऱ्याला फिल्म परत रिलीज होते असं वाटतं. हा, मला या मुद्द्यावरती पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे सोनाली, तुला खास करून, की जेव्हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतं म्हणजे तो टीव्हीच्या पडद्यावरती पहिल्यांदा चित्रपट प्रदर्शित होतो, म्हणजे प्रेक्षकांसाठी खुला होतो आणि ते चॅनल जे बघणारे आहेत, जसं झी मराठीवरती हा होतोय. अंकुश, नेमका कधी होतोय? 25 तारखेला वाजता दसऱ्याच्या असणार आहे? दसऱ्याच्या मुहूर्ताला. दसऱ्याच्या मुहूर्ताला किती वाजता? दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर. झी मराठी. आणि तो 160 कंट्रीजमध्ये देशांमध्ये तो दिसणार आहे. अच्छा, आणि महाराष्ट्रात तर दिसणार. दिसणार, प्रश्न. ठीक आहे. तर सोनाली, कंटिन्यू. जेव्हा असं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतं तेव्हा लार्जर ऑडियन्सकडे तुम्ही जात असता, हो. पण त्याचबरोबर ती जी थिएटरची मजा आहे की तिथे जाऊन बघणे, ती ॲज अ नट किंवा ॲक्ट्रेस म्हणून असं वाटतं की नाही, माझा चित्रपट थिएटरमध्ये जास्त चालला पाहिजे. तर आणि मधला काळ हा कोरोनाचा आला की जिथे OTT प्लॅटफॉर्म्सवरती चांगले चांगले चित्रपट आज प्रदर्शित होत आहेत. अशा वेळी आपण पुन्हा टीव्हीवरती येतोय, काय नेमकं फिलिंग आहे? मला असं वाटतं की जितका रीच मराठी चॅनल्स आहे, टेलिव्हिजनचा आहे आणि फॉर दॅट मॅटर झी मराठीचा आहे, तितका रीच कुठल्याच गोष्टीचा नाही आहे. आणि जो आमचा प्रेक्षक वर्ग आहे तो सगळा टी व्हीवर कधी हा चित्रपट लागतोय, केवळ हा एकच प्रश्न आम्हाला 9 महिने विचारत होते सगळे. सतत येत होता, प्रत्येक गोष्टी मागे येत होता. कोरोना कधी जाणार आणि धुरळा कधी येणार, हे दोनच क्या बात आहे, क्या बात आहे. सई तामणकर, कोरोना कधी जाणार आणि धुरळा कधी येणार? तर धुरळा कधी येणार याचं उत्तर आहे, कोरोना कधी जाणार हे माहित नाहीये, पण तरी सुद्धा धुरळा 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी येणार आहे. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपण आता खूप बोललो की राजकारण म्हणजे शह, पण ही एक बाजू झाली, पण दुसरी बाजू मी हे ह्या सिनेमातून मला काय कळलं तर राजकारण करणं हे कोणा येळा गबाड्याचं काम नाही. त्याला तुम्हाला खूप मेंटल स्ट्रेंथ लागते, खूप मनाची तयारी लागते आणि राजकारण खेळणं हा कुठल्याही साध्या माणसाचा जॉबच नाही असं मला वाटतं. त्यामुळे राजकारणामध्ये सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना माझा हात जोडून सलाम आहे की ही काही साधी गोष्ट नाही, हे काही खाऊ खाण्याचं काम नाही. त्याच्यामुळे जरी काटशह हे जरी सगळं असलं तरी खूप मन घट्ट असणं गरजेचं असतं, बॅलन्स तुम्ही एक माणूस असणं गरजेचं असतं आणि तुम्हाला थोडीशी नाही का गेंड्याची कातडी असणं गरजेचं असतं, कारण तुम्हाला खूप धक्के, खूप टप्पे टोणगे खावे लागतात. त्यामुळे हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू नव्याने माझ्यामध्ये रुजू झाला या सिनेमानंतर. पत्रकारितेच्या अनुभवानंतर सई, मला 2-3 निरीक्षणं या राजकीय मंडळीची कळली आहेत. ती ही आहेत की आधी आपला पत्ता फेकायचा नसतो, एक. दुसरं, पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन हे खूप मोठं असतं इतर कोणत्याही नैराश्यापेक्षा. त्यामुळे ते पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन सहसा लावून घ्यायचं नाही आणि आपण काम करत राहायचं, 2. तिसरं काय असेल तर सर्वांना तुम्हाला खुश करता येत नाही, तुम्हाला निवडायचं आहे की कोणाला खुश करायचं आहे, हे राजकारणात फार महत्वाचं आहे. आमच्या बाबतीत पण तेच आहे. हा, सई नाही, मी प्रश्न सईला विचारलाय, मग मी सगळ्यांचा टेक घेतोय. सई, बरोबर आहे, हे अगदी खरं आहे. आणि आम्ही यावेळेस ऑडियन्स हा माणूस निवडलेला आहे,
त्यामुळे त्यांना आम्हाला कायम खुश ठेवायचंय, कारण ते आहेत म्हणून आम्ही आहोत. हा, आणि this is the तुम्ही political म्हणालात answer. हे तंतोतंत हे खरं राजकीय आहे. उत्तर आहे. पॉलिटिक्समध्ये आताच ती म्हणली तिने ती शिकली अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे पॉलिटिकल उत्तर नाही, हे खरं आहे. कारण ऑडियन्सच जर नसेल तर आम्ही हे जे करतोय त्याला काय अर्थ आहे तुम्ही मला सांगा. आणि दुसरी गोष्ट, मन घट्ट असणं आणि मनाची एक वेगळ्या लेवलची तयारी असणं हे पॉलिटिक्स मध्ये फार महत्वाचं आहे. आणि ते बाबा त्याच्यासाठी सलाम. आणि तुम्ही ज्या गोष्टी बोललात ह्या कुठल्याही प्रोफेशन मध्ये लागू होतात. ठीक आहे अंकुश. नाही म्हणजे तुम्ही आता जी 3 कारणं दिली की बाबा हे ह्या गोष्टी करायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी करू नयेत असं जे तुम्ही पत्ता फेकायचं वगैरे, ते आमच्या क्षेत्रामध्ये पण आहेच. की जेव्हा मी फिल्म करायला घेतो तर कदाचित असं होतं की पहिल्या दिवसापासून प्रमोशन सुरू होतं किंवा पिक्चर कंप्लीट झाल्यानंतर प्रमोशन सुरू होतं. मग आपण पत्ता टाकायचा का नाही टाकायचं हे तेव्हा ठरतं. तसंच आम्ही जेव्हा प्रमोशन करतो त्यावेळेला आमच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात की हे करूया ते करूया ते करूया हे नको करूया, पण सगळं ठरतं त्या जी स्टुडिओ ठरवतं किंवा प्रोड्युसर ठरवतात. आम्हाला त्यांच्याप्रमाणे वागावं लागतं. त्यांची स्ट्रॅटेजी वेगळी असते. मग त्यांनी दिलेल्या गोष्टीला आम्ही रिट्वीट करत असतो किंवा इन्स्टावर टाकत असतो किंवा फेसबुकला टाकत असतो. सो ते आपल्या हातात नसतं. हे पॉलिटिक्स सारखंच आहे. आणि किती लोकांना आवडेल म्हणजे आपल्याला निवडायचं की ह्या लोकांना आवडणार की ह्या लोकांना आवडणार. जसं पॉलिटिक्समध्ये आहे की ह्या लोकांना खुश ठेवायचं, तर आम्ही विषयच असा निवडला धुराळाचा की तो जरी पॉलिटिक्सवाला असला तरी तो नातेसंबंधाचा आहे. ठीक आहे. तुम्ही ना सगळे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहात, तरी सुद्धा एखादी पोस्ट इन्स्टावर असेल, ट्विटरवर असेल किंवा फेसबुकवर असेल, टाकताना 10 वेळा विचार करता सोनाली? नाही, आता तर करायलाच लागतो विचार, कारण कुठली गोष्ट कुठल्या पद्धतीने घेतली जाते हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तुमचे शब्द तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत, पण ते शब्द कुठल्या अर्थाने घेतले जातील हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे म्हणजे नाही आहे. आणि मला असं वाटतं गेल्या काही काळात लोक सोशल मीडियावर फक्त नेगेटिव्हिटी पसरवत आहेत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा ठरला आहे. आपण त्यांना कुठे वेगळीकडे जरी न्यायचा प्रयत्न केला तरी त्यांना तिकडेच जायचं आहे. त्यामुळे अनेक लोक, अनेक कलाकार आत्ता सोशल मीडिया सोडतायत, अमुक गोष्टी होत आहेत. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या नेगेटिव्हिटीतनं काहीतरी पॉझिटिव्ह मिळावं म्हणून आम्ही धुरळा पुन्हा एकदा प्रदर्शित करतोय. आणि कलाकारांचं कितीही जरी सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणं आलं तरी त्यांच्या कामातनंच खरा आनंद आम्ही कलाकारांच्या हातात असतो प्रेक्षकांना देण्याचा. सो तो एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत राहू. सोशल मीडिया कधी असं असेल कधी तसं असेल. साधी गोष्ट, एक गोष्ट जी टाकण्यासाठी आपल्याला 10 वेळा विचार करावा लागतो ती गोष्ट करावीच का? याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी खोट आहे. यस. म्हणजे आपण ह्या माणसाचा त्या माणसाचा विचार करतोय, तर तसं होता कामा नये. जी आनंदाची गोष्ट आहे, ज्याने लोकांना आनंद होईल अशी गोष्ट वाटूया. सिद्धार्थ, पण सोशल मीडियावरती एखादी पोस्ट टाकताना ती सहसा राजकीय असते. म्हणजे माणूस हा राजकीय असतोच बरं का, कारण तो कुठल्या ना कुठल्या तरी इझमशी किंवा विचारधारेशी बांधलेला असतो, जरी तो नाकारत असला तरी. तर अशा वेळी जास्त विचार करावा लागतो की नाही गेलं उडत. नाही, माझ्या बाबतीत असं होत नाही, कारण आम्ही म्हणजे कलाकार म्हणून आम्ही माणूस म्हणून ज्या पोस्ट टाकतो त्या वेगळ्याच असतात. पण कलाकार म्हणून आमच्या ज्या पोस्ट जातात त्या मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी असतात. ते प्रमोशनचे असतात. किंवा एखादी, आता मी माझ्या मुलीबरोबरचा एका फोटो टाकला तर माझ्या लेकीबरोबरचा आनंद असा टाकू शकतो. सोनाली म्हटल्याप्रमाणे त्या शब्दाचा अर्थ कोण कसा काढेल याचा विचार काही वर्षांपूर्वीपर्यंत वैयक्तिकरित्या मी करत होतो. याच्या पुढे मी तो करायचा बंद केला आहे. कारण आपण आपल्या कलेने चाललो, लोक काही म्हणजे लोक ट्रोलर्स आपण म्हणूया, त्यांना वेगळा अर्थ काढायचा असतो. त्यामुळे आता तो विचार कलाकार म्हणून मी अजिबात करत. ठीक आहे, ट्रोलरचा विषय निघालाय. सई, ट्रोलर्स मागे लागतात खूप, त्याचा त्रास होतो की विचार करणं सोडून दिलंय? नाही, मागे नाही, हल्ली बरोबरच असतात ते. अच्छा, हल्ली बरोबर असतात. विचार करणं ही एक फ्रेज खूप छान आहे. ट्रोलर्स बरोबर बाळगणे. आणि मला असं वाटतं त्यांना एवढं महत्वही देऊ नये. आणि मला आता गेल्या काही दिवसात एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपल्याला आपला पीस ऑफ माइंड महत्वाचा आहे. त्यामुळे ट्रोलर्स कोण आहेत, काय ट्रोल करताय याच्याकडे लक्ष न देता आपण आपलं काम करत राहणे आणि आपलं मानसिक स्वास्थ्य आपण जागेवर ठेवणे, या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्या आय थिंक आता सगळेच जण फॉलो करायला लागले. ठीक आहे सई, ट्रोलर्सचा विचार करून सुद्धा बुरगुंडा जे भारूड आहे ते मी ऐकलेलं नाही. मी एखाद दुसरी ओळ ऐकलेली आहे, पण प्रेक्षकांना मात्र ते ऐकायचं आहे. सई, मी आता वेगळ्या पद्धतीने असं म्हणेन की घे मास्क घे, सॅनिटायझर घे, सोशल डिस्टन्सिंग घे गमाय, असं ह्या पद्धतीचं मी काहीतरी सांगेन प्रेक्षकांना की अजूनही जरी केसेस कमी झाल्या असल्या तरी सुद्धा करोना अजून आहे. तर कृपया घरी राहा, मास्क वापरा
आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि आमची फिल्म 25 तारखेला रिलीज होतीये. इतके दिवस तुम्ही आम्हाला हैराण केलं, कधी येणार. आता येतोय पिक्चर तर 12 वाजताही बघा आणि 7 वाजताही बघा. ठीक आहे. सिद्धार्थ, या चित्रपटामध्ये तुमच्या तोंडी चांगले डायलॉग्स आहेत हो. की जे प्रेक्षकांना आवडणार आहेत. तर एखादा डायलॉग हा मलाही ऐकायचा आहे, नाही मला जो पॉलिटिकल आहे. पॉलिटिकल म्हणजे सुनील तावडे सरांच्या हस्ते एक त्यांच्या तोंडून एक वाक्य आहे की काय म्हणतात ते, त्यांनी फिलॉसॉफी मांडली माझ्या. ते म्हणतात की प्रत्येक माकड किंगकॉंग नसतो, हा पण किंगकॉंग माकडच असतो. हा तर म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच सगळ्या गोष्टी असल्या क्वालिटी कोणात असते तर त्या किंगकॉंगमध्ये असते. प्रत्येक माकडात किंगकॉंग होण्याची ताकद नसते. तर माझं एक ते मी किंगकॉंग आहे असं एक वाक्य त्यात खूपच गाजतंय. आणि दुसरं मी कशी काय कुस्तीच्या आखाड्यात. हा एक फिलॉसॉफी आहे. क्या बात आहे यार, असली पाहिजे, त्याच्याशिवाय होत नाही काय. हा बरं मी हे तृप्तीला नंतर सांगेन. त्यांचं असं म्हणणं असतं की म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे, त्याची राजकारणाबद्दलची त्याची फिलॉसॉफी अशी आहे की एक वेळ कुस्तीच्या आखाड्यात पडलेला माणूस उठतो तरी, पण जो माणूस राजकारणाच्या आखाड्यात पडला तो कायमचा झोपला. खरंच मी ना हा अनुभव खूप अनुभवला आहे. कारण अनेक असे राजकारणी आहेत की जे सततच्या पराभवामुळं नैराश्यग्रस्त झालेले आहेत, पुन्हा नव्यानं उठू शकलेले नाही आहेत. पण असे काही राजकारणी असे आहेत की जे पराभवातून नवं काहीतरी शिकतात आणि जो पराभवाचा काळ आहे तो सुद्धा इतका विकसित करतात की त्या काळातनं ते नवी झेप घेतात. हे महाराष्ट्रात झालेलं आहे. का झालेलं आहे की इथे जिल्हा परिषदांचं राजकारण, मग ते ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, इथपर्यंतचं जे राजकारण आहे ना तो एक वेगळा आखाडा आहे. आपण केवळ विधानसभा लोकसभा असा विचार करतो शहरी मानसिकतेतून, पण जिल्हा परिषदेचा जो आखाडा आहे त्यात तुमचा चित्रपट आहे. सोनाली, हो, माझा डायलॉग माझं स्ट्रेट आहे. म्हणजे ही जी व्यक्तिरेखा आहे ना तिला काही छक्के पंजे माहिती नाही, तिचं सरळ आहे जे काय आहे. त्यामुळे तिचा असा डायलॉग आहे की माझं ठरलंय आणि डायरेक्ट आहे, मला जिंकायचंय तर जिंकायचंय. मग मी कुठल्याही पार्टीत जाईन आणि कोणालाही जॉईन करीन, मला केवळ आणि केवळ जिंकायचं आहे आणि उभं राहायचं आहे. आणि तिचं म्हणणं आहे की माझा जन्म लोकांच्या आरतीची ताटं करायला झालेला नाहीये. हे तिची फिलॉसॉफी आहे लाईफची की किती वेळा मी लोकांची. अंकुश, डायलॉग्स आहेत की या चित्रपटामध्ये तुमची अशी मॅच्युअर पोक्त माणसाची भूमिका आहे? काय म्हणजे कमी वयामध्ये जास्त जास्त दडपण आलंय, जास्त पद्धतीचा म्हणजे त्याला म्हणून घराचं सगळं वजन आपल्याच अंगावरती आलंय. काय गंमत की एक गावातला मुलगा जो शहरात काही वर्ष शिकून परत गावात आलाय आणि आता त्याला थोडंसं शहर आणायचंय गावात, थोडंसं प्रगती घडवायची, असं खूप काकुळतीने मदत करणारा, म्हणणारा, बोलणारा, वागणारा असा तो माणूस आहे. त्यामुळे कधी कधी त्याच्यात जरब येते बोलण्यात वागण्यात, तशा पद्धतीचं कॅरेक्टर. मला हे माझ्याबद्दल सांगता मला असं वाटतं की या फिल्ममधले बाकीचे जे 2-3 कॅरेक्टर्स आपण आता बोलत नाही त्यांच्याबद्दल, म्हणजे प्रसाद ओग असेल किंवा अमय वाघ असेल ज्याला भाऊजा म्हणतो, किंवा प्रसाद ओग आहे जो गाढवे म्हणून आहे कॅरेक्टर, हे आम्ही सगळे 7 रंग आहोत. अलकाताई आणि हे आम्ही सई वगैरे सगळे मिळून ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रंग आहे. म्हणजे मी एकटाच असा मला जबाबदारी म्हणून नाही, पण कोणाची जबाबदारी नाही आहे किंवा एक वयाने सर्वात घरात लहान असणारा आणि त्याला नेहमी असं लहान ठेवलेला तो पण नेहमी असं डायलॉग म्हणतो की तुम्ही जर वजीराला प्यादं समजायला लागलात तर कसं होणार ना. तर त्या मुलाच्या प्रत्येक आज जो कार्यकर्ता आहे तो हा विचार करतोय की मी वजीर आहे, तुम्ही असा विचार करू नका की मी फक्त कार्य करताय, त्यालाही कधीतरी कुठेतरी मोठं व्हायचंय. तर मला असं वाटतं की हे 7 रंग तुम्हाला ह्या फिल्मच्या निमित्ताने दिसतील. अगदी बरोबर आहे. प्रत्येक प्यादं वजीर होऊ शकत नाही, पण वजीराला प्यादं केलं जाऊ शकतं राजकारणात, ते होऊ शकतं. ते धुरळ्यात झालंय आणि होत आहे. धुरळा हा चित्रपट 25 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावरती झी मराठीवरती दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता दिसतोय. ठीक आहे, आम्ही सुद्धा तो बघणार आहोत. मी झी 24 तासवरती हे सांगतोय की एवढं सगळं ऐकल्यानंतर खरंच धुरळा हा चित्रपट आपण सर्वांनी झी मराठीवरती बघायचा आहे दुपारी 12 वाजता दसऱ्याच्या दिवशी, आणि संध्याकाळी जेव्हा दसऱ्याची धामधूम असेल तेव्हाही 7 वाजता बघायचा आहे. तुम्ही इथे आलात, ही चर्चा झाली, त्याबद्दल धन्यवाद. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.